कोल्हापुरातून वनतारात नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। महादेवीला नेण्यावरून झालेल्या विरोधाची अनंत अंबानी यांनी दखल घेतली आहे। त्यामुळे त्यांनी वनताराच्या सीईओंना कोल्हापुरात पाठवलाय। आता या सीईओंची मठातील स्वामींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे। सुरुवातीला वनताराचे सीईओ हे शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावच्या गावकऱ्यांची चर्चा करणार होते, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांनी गावामध्ये जाण्यास परवानगी नाकारली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर आपण पाहतोय अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीच कोल्हापुरातून वनतारामध्ये महादेवी हत्तीणीला नेण्यात आलं होतं। त्यावेळेला एक बैठक आयोजित करण्यात या संपूर्ण वातावरण या गावचं बदललं होतं। सर्वांनी जिओ सिम कार्डवर बहिष्कार टाकल्याचं देखील आपण पाहिलं आणि त्या पार्श्वभूमीवर आता स्वतः अंबानी यांनी या घटनेची दखल घेतली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, आपण पाहतोय की वनताराचे सीईओ आता या ठिकाणी जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये काय नेमकं आउटपुट समोर येऊ शकतं, काय अधिक माहिती मिळते? गेल्या 1.5 तासापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वनताराचे सीईओ आणि मठाचे मठाधिपती जे आहेत यांच्यात एक बैठक चालू होती। मात्र या बैठकीतून आता मठाधिपती जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि ते पुन्हा नांदणीच्या दिशेने गेलेले आहेत। त्यांना माध्यमांनी अडवण्याचा प्रयत्न केला, आतल्या बैठकीचा तपशील विचारायचा प्रयत्न केला, मात्र ते कुठलीही प्रतिक्रिया न देता आता या बैठकीतून निघून गेलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी किंवा गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली होती। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतः जिल्हाधिकारी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य नेते यांची एक बैठक सुरू झालेली आहे। नक्कीच धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय कोल्हापुरातून वनतारामध्ये महादेवी हत्तीणीला परत नेण्यात आलं होतं। तर आता याविषयी एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।